आज ओरिजिनलमध्ये मुंगसाची आणि सापाची भांडणं पाहिले हो. तर तर भांडणं म्हणजे असे तसे नाही, खतरनाक डायरेक्ट पिक्चरमध्ये पाहतो ना तसे. आता काही लोक असे पण म्हणतील की बाबा मग ते भांडणं सोडवायला पाहिजे होते, त्या सापाला वाचवायला पाहिजे होतं. आता हे नैसर्गिक आहे, ते एकमेकाचे शत्रू आहे. आणि म्हणजे जसं मांजर आणि उंदीर, तसं मुंगस आणि साप हे एकमेकाचे शत्रूच आहे ते. आणि राहिली गोष्ट सापाची, तर मरेल साप पाहायला की आमचे हातपाय हलते, लटलट हलतो आम्ही. आणि होतं चित्त आहे ना बाबा, फणी बी काढू राहिलं. आणि मग ते कसं वाचवा बरं आम्ही काय? तर ते सापाला वाचवणं बिचवणं तर काही शक्य नव्हतं. आणि मग काय, पण हा म्हणजे हे जे काही नाही लाईव्ह आहे, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं हे. पिक्चरमध्ये पाहिले बघ ते सनी देओलच्या जुन्या काळातल्या पिक्चरमध्ये बरी रिअलमध्ये पाहिलं ना. तर जे बी म्हणत असतील किंवा सापाला वाचवायला पाहिजे होतं, तर भाऊ हातपाय आलते आमचे मरेल साप पाहायला की. आज बी कधी साप गिप मारला एखादा, तर जी काडी असती ना सापायला मारेल, ती घरचे म्हणतात भाऊ तीनदा ते याले मार लिंबात झाडाले, तीनदा चारदा लिंबात झाडाला मारला होते. आज बी आता काहून मारायला होते त्याच्या मागचं कारण आजपर्यंत काही माहीत नाही पडलं. पण हे सापा बिपाले वाचवणं शक्य नाही भाऊ, कारण भीती वाटते. राहिली गोष्ट सर्पमित्राची, तर सर्पमित्राला कॉल केला होता मी. सर्पमित्र होता दुसऱ्या गावाला. मग आता ती येईपर्यंत यांचं भांडण कोण सोडवल, म्हणून म्हटलं जाऊ दे, आता जे होईल ते आपण हे पाहून तर घ्यावं काय होतं ते काय. तर हे अशा प्रकारे आम्ही या दोघांचं पूर्ण जे काय भांडण होतं शेवटपर्यंत पाहिलं. आता तुम्ही पण पाहा ना, पाहून राहिले तर तुम्ही बी घ्या आनंद. आता कसं वाईट वाटतं आहे, भांडण चालू आहे भांडणात, पण आता करणार काय भाऊ, आपल्या बच्चा खेळण्यावर का भाऊ, ती सोडून भांडणं बिडणं सगळे पाहून राहिले म्हणून आपण पण पाहूनच राहिलो. बाकी जे काय आहे ना, ते आता ते दोघांच्याच नशिबात.